लोणी म्हणजेच नवनीत. आज आपण लोण्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वैद्य दीपक खेडेकर आणि आपण बघत आहात श्री विश्व आयुर्वेद चॅनल. प्रथम लोणी तयार कसे करतात ते बघूया. ताकावर मंथन म्हणजेच घुसळण्याचा संस्कार करून ताकावर जो आपल्याला घन आणि स्निग्ध स्वरूपाचा पदार्थ मिळतो तो म्हणजे लोणी. आजकाल दुधाच्या साईला सुद्धा घुसळून त्यापासून लोणी तयार करतात. या प्रकारच्या लोण्याचे गुण आणि कर्म काय हे बघूया. लोणी हे गुणाला थंड आणि स्निग्ध असते, त्यामुळे ते वर्णे म्हणजे आपल्या शरीराचा रंग सुधारण्याचे काम करते. तसेच ते बल्य म्हणजे आपल्या शरीराचं शारीरिक मानसिक स्वरूपाचं बळ वाढवण्याचं काम लोणी करत असते. तसेच ते पाचक आहे, म्हणजेच आपल्या शरीरामधील पचनशक्तीला सुधारण्याचं काम सुद्धा लोण्याकडनं होत असते. तसेच लोणी हे वृक्ष म्हणजे आपल्या शरीराची लैंगिक शक्ती वाढवण्याचं काम सुद्धा करतं. या गुणामुळे लोणी हे आपल्या शरीरातील वात आणि पित्त या दोन दोषांना जिंकणारे ठरते. तसेच क्षय म्हणजे शरीर धातूंचा होणारा क्षय, झीज हे भरून काढणारे सुद्धा लोणी असते. तसेच अर्धित म्हणजे चेहऱ्यावर येणारा एक प्रकारचा वात विकार, ज्याला आपण फेशियल पाल्सी म्हणतो, या विकारामध्ये लोणी फार उपयोगी ठरते. तसेच मूळव्याधीच्या आजारामध्ये, विशेष करून रक्ताच्या मूळव्याधीमध्ये लोण्याचा फार जास्त उपयोग होतो. तसेच रक्ताचे विविध विकार, त्यामध्ये प्रामुख्याने शरीरातून होणारा रक्तस्राव, कुठल्याही कारणामुळे आपल्या शरीरातून जर का रक्तस्राव होत असेल तर तो थांबवण्यासाठी, त्याचं स्तंभन करण्यासाठी लोण्याचा फार सुंदर उपयोग होतो. या स्तंभन कार्यामुळे लोणी आपल्याला जुलाबाच्या विकारात सुद्धा उपयुक्त ठरते. मी आशा करतो की लोण्यावरील संपूर्ण माहिती आपल्याला पूर्णतः समजली असेल आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा आपल्याला फार उपयोग होईल. धन्यवाद.